नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. आज आपण ह्या डिझाईनचा व्हिडिओ बघणार आहोत. ही बोटनेकची डिझाईन आहे आणि आपल्याकडे जे हे डिझाईनचे पॅटर्न मिळतात ना, त्यावरूनच मी ही डिझाईन तयार केली आहे. तर ह्या पॅटर्नचा वापर करून बघा, हा पॅटर्न वापरलेला आहे. त्यासाठी ह्या पॅटर्नचा वापर करून ही डिझाईन कशी तयार करायची ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्हाला जर का असे बोटनेक डिझाईनचे पॅटर्न पाहिजे असतील, या गळ्याच्या डिझाईन पाहिजे असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तिथे तुम्ही ऑर्डर करू शकतात. अगदी 4 मिनिटातच ह्या पेपर कटिंग वरून अशी सुंदर डिझाईन कशी तयार करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे ब्लाउज पीस आणि अस्तर. तूर्त जो ब्लाउज पीसचं फॅब्रिक आहे ते बाजूला ठेवते आणि अस्तर इथं कटिंग केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार कटिंग करू शकतात. इथं शोल्डर आहे 7.5, आर्महोल आहे 7.25 आणि हा 9.5च्या घडीचा ब्लाउज आहे. बोटनेक गळ्याची ही डिझाईन आपण इथे घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे पेपर फ्युजिंग आणि त्याची लांबी आलेली आहे जवळपास 9.5 आणि रुंदी आहे 5.5. ज्या प्रकारची डिझाईन असेल त्याप्रमाणे आपल्याला हे पेपर कॅनव्हास घ्यावा लागतो. बघा, अशा पद्धतीने या पेपर कॅनव्हासवर हा जो बोटनेकचा गळा आहे ना, तो ड्रॉ करून घ्यायचा. याचे आपल्याकडे पॅटर्न मिळतात, त्यामुळे हे ड्राफ्टिंग अगदी सोपं होऊन जातं. त्यानंतर 1 इंच एवढं वाढीव पेपर कॅनव्हास मार्किंग म्हणजे कट केला आणि त्यानंतर आतील डिझाईन कट करून अस्तराच्या फॅब्रिकवर हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून इस्त्रीच्या साह्याने चिपकवून घ्यायचं आहे. हे मशीनवरही शिलाई करू शकता किंवा फॅब्रिक ग्लूच्या साह्याने सुद्धा चिपकवू शकतात. बघा, व्यवस्थित छान फिनिशिंग यावी म्हणून एकदा पुन्हा पलट बाजूने इस्त्री करून घेतली आणि काठाकाठाने आपल्याला फोल्ड करून म्हणजे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना, ते फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. आणि आता मेन फॅब्रिकवर अस्तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं आणि बोटनेक गळा आहे. तर बोटनेक गळा आणि खालच्या बाजूला कमरेचं इथं शिलाई करून घेतलं एक दाबीत. त्यानंतर असे हे कट्स देऊन दिले. त्यानंतर हे सुलट बाजूला आपल्याला करून घ्यायचं आहे. यावर आपण एक शिलाई देऊन देऊ आणि छान इस्त्रीच्या साह्याने थोडंसं प्रेस केलं की छान फिनिशिंग मध्ये हे तयार होतं. मी गळ्याला आणि खालच्या कमरेच्या बाजूला एक दाब शिलाई देऊन दिली आणि सर्व एक्स्ट्राचं जेवढं कापड आहे ना, त्यावरही शिलाई देऊन आपण हे कट करून घेतलं. म्हणजे आपलं आता हे एकदम परफेक्ट मापाचं तयार झालं. याचा बरोबर असा मध्य काढून घ्यायचा आणि ही जी डिझाईन आहे ना, तिचं सुद्धा मध्य काढायचं. वरच्या बाजूने 1.5 किंवा 2 इंच म्हणजे तुमच्या आवडीनुसार एवढा आपण गॅप देऊन खाली डिझाईन बरोबर सेट करायची आहे. आणि आता ह्या डिझाईनला आपण शिलाई करून घेऊया. ते शिलाई करायच्या आधी पिनच्या साह्याने सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूंची आपली जी डिझाईन असते ना, ती व्यवस्थित येते. आता अगदी काठाने, कॅनव्हासच्या काठाकाठाने आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. ज्या वेळेला तुम्हाला इथं हे कापड टर्न करायचा असतो त्यावेळेला सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर पुन्हा आपली काठाकाठाने शिलाई द्यायची आहे. डिझाईनचे गळे तुम्ही ज्या वेळेला कॅनव्हासवर शिलाई करताना तर तेव्हा आपली शिलाई ही नेहमी बारीक असली पाहिजे, म्हणजे कमी 1 किंवा 2 वर असली पाहिजे. आतील जी डिझाईन आहे ती कट करून घेतली आणि सर्व ठिकाणी आपल्याला कट्स द्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं ना, डिझाईन व्यवस्थित अशी आतील बाजूला फोल्ड होऊन जाते. इथं तुम्ही इस्त्री करू शकता किंवा एक शिलाई सुद्धा देऊ शकता. ह्या ब्लाउज पीसवर गोल्डन कलरची जी शेड होती त्याच शेडची मी इथं लेस चॉईस केलेली आहे आणि आपण इथं ही काठाकाठाने शिलाई करून घेऊया. हे बघा, लेस शिलाई करताना सुद्धा आपल्याला ज्या वेळेला इथं टर्न करायचं असतं ना कापड, त्यावेळेला सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतरच कापड टर्न करायचं. त्यामुळे जो कोपरा किंवा कोना येतो ना, तो अगदी फिनिशिंग मध्ये येत असतो, जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे ना तसंच. आणि लेस वगैरे लावताना अगदी सावकाशपणे लावायची, अगदी घाई करायची नाही. त्यामुळे काय येतं, आपल्या कामामध्ये फिनिशिंग येत असते आणि शिलाई सुद्धा परफेक्ट येत असते. हे सर्व झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं आणि इथं बरोबर थोडीशी लेस फोल्ड करून घेतली. आता बघा, मी आता लेसच्या परत मध्यातून एक शिलाई देणार आहे. त्यामुळे काय होतं ना, ही लेस व्यवस्थित सेट होऊन जाते. ही बऱ्यापैकी ब्रॉड आहे. त्यामुळे इथं 2 शिलाई देऊन लेस सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. असंच तुम्ही सुद्धा करा. तुमच्या ब्लाउजला तुम्ही इथं दोरी पाइपिंग लावू शकता किंवा वेगळं काही पण इथे ॲडिशनल करू शकता किंवा तुम्हाला आरी वर्क येत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने ही बोटनेकची सुंदर अशी ट्रेंडिंग मधील डिझाईन आपली तयार झाली आहे. कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा.